अकोला येथील पारमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित एक दिवसीय ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात सहभागानंतर अनेकांना ध्यान साधनेचे महत्त्व अगदी सहज उलगडले। एक विशेष वृत्तांत। रविवार 29 डिसेंबर रोजी पारमी फाउंडेशन तर्फे ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये जगविख्यात अभिधम्म प्रशिक्षक भिक्षुणी शाक्य धम्मदिना आणि भिक्षुणी संघ, भिक्षुणी कल्याणी, भिक्षुणी सुजाता, भिक्षुणी रूपनंदा, भिक्षुणी शिलानंदा यांचे मार्गदर्शन लाभले। या शिबिरामध्ये भिक्षुणी शाक्य धम्मदिना यांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले आणि बुद्धांनी सांगितलेले विनय, धम्म आचरण व अभिधम्माविषयीची माहिती दिली। उपासक उपासिकांकडून मेत्ता ध्यान व आनापान सती ध्यान करून घेतले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारमी फाउंडेशनच्या अध्यक्षा मंदा तेलगोटे, कीर्ती गवई, दीपा खाडे, सुनीता कांबळे, अनुराधा डोंगरे, अलका वाघ, अलका डोंगरे, रीना प्रधान, पूनम तेलगोटे, स्नेहल सरदार, बबिता झोडगे, शोभा खाडे, रंजना भातकुले, चारुशिला इंगळे, शशिकला भगत आणि हिराताई इंगळे यांनी मेहनत घेतली आणि हा ध्यान साधनेचा कार्यक्रम पूर्णत्वास आणला। इन तीनों रत्नों को मैं वंदन करती हूँ। परम पूज्य बोधि सत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और मानव हित में जन्मे समस्त महापुरुषों के महान विचारों को नमन वंदन। पारमी फाउंडेशन की तरफ से आयोजित भव्य सुंदर कार्य इस कार्यक्रम में उपस्थित सभी